कल्याण डोंबिवलीमध्ये पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे। स्टेशन बाहेर रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। स्टेशन बाहेरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी सुद्धा हे पाणी साचल्यामुळे झालेली आहे आणि सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची मात्र त्याच्यामुळे तारंबळ उडाली आहे। वाहन चालक आहेत, इतर सगळे पायी जाणारे नागरिक आहेत, त्यांना या साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागते, कसरत करावी लागते। सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये स्टेशन बाहेर रस्त्यावर पाणी साचले। ही दृश्य सध्या आपण बघतोय। जे वाहन चालक आहेत त्यांना सुद्धा याच पाण्यातून वाट काढावी लागते। प्रतिनिधी प्रदीप भंगे यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। प्रदीप, सध्याचे काय नेमके अपडेट्स आहेत? पाणी ओसरतंय का? आपण जर बघितलं तर कल्याण, डोंबिवली, दिवा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या सर्वच परिसरात पहाटेपासून हा पाऊस सुरू आहे। गेले 3 दिवस हा पाऊस चांगल्या प्रकारे पडतोय। आपण जर बघितलं तर धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस चांगल्या प्रकारे पडतो आहे। सकाळपासून पडलेल्या पावसामुळे कल्याण स्टेशन बाहेर जो रस्ता आहे, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले। यामुळे जे रिक्षा चालक आहेत या रिक्षा चालकांच्या मोठ्या रांगा लागल्या। आपण जर बघितलं तर सलग 3ऱ्या दिवशी या ठिकाणी पाणी साचलं, मात्र पालिका प्रशासन गांभीर्याने इकडे लक्ष देताना दिसत नाहीये। जे प्रवासी कल्याणच्या स्टेशनला जातात त्यांना सुद्धा यातून पायवाट काढायला लागत आहे। त्यामुळे प्रवासी आणि जे रिक्षा चालक हे वैतागलेले आहेत। आपण दुसरीकडे जर बघितलं तर कल्याण येथील ठाकुर्लीकडील रेल्वे सिग्नल आहे, यात बिघाड झाल्यामुळे अप आणि डाऊनच्या या लोकल्स आहेत या उशिराने धावत आहेत। अंबरनाथ असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, ठाकुर्ली, दिवा, कोपरी या सर्व स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसते। प्रदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।